मिस अनामिका, आय मस्ट से तुम्ही खरंच फार छान काम करताय. ह्या केबिनचं डिझाईन ज्या वेळेला मी लॅपटॉपवर पाहिलं त्यावेळेला वाटलं सुद्धा नव्हतं की प्रत्यक्षात इतकी छान दिसू शकेल. व्हेरी नाईस. थँक्यू सर, पण काम अजून पूर्ण व्हायचंय. काम जेव्हा पूर्ण होईल ना, म्हणजे भिंती, कर्टन्स, अपहोल्स्ट्री, छोट्या छोट्या गोष्टी येतील तेव्हा सगळ्यांना बघा नक्की आवडेल. येस येस, प्रश्नच नाही. बाय द वे, तुमच्या थीमचं नाव काय होतं? वर्क ॲट होम. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सगळ्यांना आता घरून काम केल्यासारखं वाटेल. मी तर म्हणतो ऑफिस असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. व्हेरी नाईस. तुमच्या दोघांची पण ना कमालच आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी रंग आणि टेक्स्चर निवडताना असं वाटत होतं की ही दोन माणसं दोन ध्रुवांवरून आलेत. आणि आता बघा, बाकी घर या विषयावर चांगलंच एकमत होतंय तुमचं. नाईस टू सी यू टुगेदर. कीप इट अप. अहो, माझ्याकडे काय बघताय? मी काही सांगितलं नाही. हो पट्या, मी काही बोलले का तुला? नाही, तुम्ही बोला. तुम्ही बोलाच, कारण तुम्ही बोललेलं चालेल. मला भीती वाटते तुमच्या न बोलण्याची. गप रे, मी असं काही करणार नाही. माझ्या डोक्याला इथे आणि बरेच ताप आहेत. ताप आहे? काय झालं? ताप म्हणजे अगदी तसं नाही. कावेरी आई आली आहे कोकणातून. अहो, मग चांगलं आहे की. कसं सांगू तुला, तिचं आणि माझं नाही जमत रे. फार जुन्या विचारांची आहे ती, आणि तिला ना सगळं तिच्याच मनासारखं करायचं असतं. अरे देवा, म्हणजे मुळात असा विचार करणाऱ्या दोन बायका तुमच्या घरामध्ये आहेत, त्यात आता ह्यांची भर. तुम्ही आणि राधा आहात ना, म्हणून मला वाटलं. पट्या, मस्करी सुचते तुला? अहो नाही, मी खरंच सांगतोय. मला अगदी मनापासून आता रमा काकूंची काळजी आहे. ती मलाही लागली रे. कावेरी आईला तिचं माझ्या बरोबर राहणं अजिबात आवडत नाही. फार टोकाचं वागते रे ती. तिला कशीही बोलते विचार न करता. मग आता तुम्ही काय करणार? आता काय, राधा घराबाहेर आहे हे लपवावं लागेल, आणि तुला घरी येता येणार नाही. मुलगा मित्र वगैरे बघून ना चक्करच येऊन पडेल ती. म्हणजे तुम्ही खोटं बोलणार? हो, कारण तिच्याशी खरं बोललं ना तर वादच होतात. आकाशशी लग्न, राधाचा जन्म, यातल्या कशातही तिचा आधार नव्हता मला. स्पष्ट बोलून थकले होते रे मी. त्यामुळे आता ती आली आहे तर ती आहे तेवढे दिवस तिच्या कलानं घ्यायचं. ठीक आहे, थांबा, मी मस्त चहा सांगतो आपल्याला. ओके, चहा आला की बोला मला. चला भाऊजी, भाऊजी. अगं वहिनी, तू आज ऑफिस मध्ये? बस बस. काय बस, हा माणूस आहे ना माझं दिवाळं काढणार आहे अक्षरशः. काय झालं? आपल्याकडून कंपनीत 3 वेळाला चहा येतो. त्याचं बिल होतं 450 रुपये, 400 रुपये साधारण. हा माणूस इथे बिलच देत नाही, पैसेच मागत नाही, हिशोब करत नाही. आता मला सांगा भाऊजी, ही काही तुमची कंपनी आहे का? नाही ना. मग तुम्हाला पैसे मागायला काय जातंय? तुमच्या खिशातून जात आहेत का? मग हा पैसे का नाही मागत? नाही, तुझं बरोबर आहे वहिनी. फक्त काय, हा सगळा हिशोब मी बघत नाही, आमचा ज्युनियर अकाउंटंट बघतो. तो पण तू काळजी करू नकोस, मी लगेच त्याच्याकडे जातो आणि या सगळ्याचा आत्ता सोक्षमोक्ष लावतो. तू बस ना. चंद्या, चल ज्युनियर अकाउंटंटकडे जाऊया आणि ह्याचा सोक्षमोक्ष लावू. चल. आम्ही बघतो, तू जा दुकानावर. अजिबात नाही, हिशोब लागल्याशिवाय मी इथून हलणार नाही. भाऊजी, मी इथे बसले तर चालेल? वहिनी प्लीज बस. चंद्या, चल ज्युनियर अकाउंटंटकडे जाऊन हिशोब लावू. चल.
असू दे बहिणी. पटव्या, अगं तू, हाय, किती महिन्यांनी, कशी आहेस? मी मस्त. बरं, मी येते थोड्या वेळाने, कामासाठी चालले होते. ऐका ना ताई, या बसा ना. म्हणजे भाऊजी येतीलच, चहा सुद्धा सांगितलाय, तो पण येईल. या. बरं. एक बोलू? राग येणार नसेल तर? बोल ना. ताई, तुम्ही खूप मोठी चूक करताय. अरे बापरे, असं काय केलं मी? तुम्ही लाखात एक असलेल्या माणसाला नाकारताय. हे बघ, मला मान्य आहे की. हो ना? मान्य आहे ना तुम्हाला? नाही, मला सगळं माहितीये तुमचं ताई. म्हणजे तुमच्याकडे असतील 1760 कारणं त्यांना नाही म्हणण्याचे, पण ते लाखात एक कसे आहेत हे सांगण्यासाठी माझ्याकडे भली मोठी यादीच आहे. खरं तर भाऊजी नसते ना, तर माझा संसार उभाच राहिला नसता. उभा सोडा, टिकला नसता. भाऊजी ना आमच्या ह्यांचे फक्त म्हणायला जिगरी मित्र नाहीये. तो खरंच भला माणूस आहे, दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणारा, जीव लावणारा. मला आणि यांना कैक वेळा त्यांनी इतकं सावरलंय की काही विचारूच नका. की त्यावरून मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकते की हा माणूस स्वतःचा संसार सोन्यासारखा करेल. आपल्यावर जीव लावणारी ही अशी माणसं इतक्या सहजपणे नाही मिळतो. मान्य आहे तुमच्यात फक्त मैत्री आहे असं तुम्हाला वाटतंय, पण भाऊजींनी असं अचानकपणे सांगून टाकलं ना तुम्हाला की त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. कारण तो माणूस सच्चा आहे हो. त्यांच्या भावना निर्मळ आहेत, खऱ्या आहेत. हा, आता असं काय आणि तसं काय, शेवटी माणसाला माणूस पटणं महत्वाचं नाही. मला सांगा ताई, बघा म्हणजे आता दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तुमच्या घरी येऊन तुम्हाला व्यवस्थितपणे मागणी घातली तर तुम्ही काय कराल? लिमये वकिलांच्या घरी त्यांच्या भाच्याला भेटले मी. तो घटस्फोटीत आहे आणि लग्न करायला उत्सुक आहे. त्या तिकडे बादलीत पाणी आणि लोटा ठेवलाय, हातपाय स्वच्छ धुवून घ्या. आंघोळ करून आलोय मी. हो, ते बरोबर असलं तरी रस्त्याने येताना धूळ, माती, प्रदूषण, कसली कसली माणसं असतात. रिक्षा म्हणू नका, बस मधली माणसं म्हणू नका, सगळं कसं अगदी गचाळ झालंय पुण्यामध्ये. त्यापासून आपल्याला शुद्धी नको का? या. पाणी देते. हा, द्या, पाणी द्या. खरं म्हणजे ना, ही बाटली, हे काचेचे ग्लास बघून ना पाणी प्यायची इच्छाच होत नाही. कसं अगदी हॉटेलमध्ये गेल्यासारखं वाटतं. पण काय करणार, तुमच्या पिढीला पाश्चात्याचं अनुकरण करण्यापासून कोण थांबवणार, नाही का? द्या, तू आधी हातपाय धुवून घे, नंतर पी. हा, जा की. हो, जाते, 1 मिनिट आले. छान. आता कसं तुमच्याकडे बघून अगदी स्वच्छ वाटत. या, बसा, पाणी घ्या.
नाही मनात एक शंका होती. आपली ओळख कळली असती तर. कळणार की सगळं कळणार. आता काय आपल्याला भेटीगाठी करायच्याच की. नाही ते सगळं ठीक आहे. मी इथे कामानिमित्त आले होते. अनामिकाच्या आई. मीच अनामिकाची आई. मी कोकणात असते. तुम्ही म्हणताय त्या आकाशच्या आई, अनामिकाची सासू. खरं म्हणजे या घरात फार दिवसांच्या सोबती नाहीयेत त्या आता. पण अनामिकाने पुढचा विचार केल्यावर त्यांना निघावंच लागेल. पण हा तुमच्या मनाचा मोठेपणा. आधीच्या सासू सोबत राहणाऱ्या मुलीकडे तुम्ही इतक्या मोकळेपणाने आला. रमा बाहेर गेलीये का? हे बघा, वेंगुर्ल्यात तुमच्या भाच्याला मीच भेटले. त्यामुळे जे काही ठरवायचं आहे ते मीच ठरवणार. तुम्ही माझ्याशीच बोला. हे बघा, अनामिकाची जन्मदात्री आणि तिला लहानाची मोठी केलेली आई मीच आहे. त्यामुळे तिच्या बाबतीत जे काही ठरवणार आहे ते मीच ठरवणार आहे. ती जाते नोकरीला, त्यामुळे हे घर धड आहे की नाही हे अधूनमधून बघायला मला यावंच लागतं. तशीच मी आत्ताही आले. आता आलेच आहे तर सगळं ठरवूनच जावं म्हणते मी. काय करतो मुलगा तुमचा? खरं तर ना, तुम्ही अगदी आमच्या मनातलंच बोललात. काय आमची पण तीच इच्छा आहे की आमच्या भाऊजींचं तुमच्या मुलीशी लग्न व्हावं. बरोबर ना माई मावशी? होईल की. सगळं ठीक असलं तर जरूर होईल. पगार किती म्हणालात मुलाचा तुमच्या? म्हणजे तशी माझी मुलगी कमवते, पण लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागेल ना. मग तिच्या यजमानांची इच्छा नसेल तर सोडेल ती काम. बाकी हा योग जुळावा हे माझ्याही मनात आहे. आलेच, बसा. अरे देवा, आता ही कुठून उपटली मध्येच. शी, सगळे आपले उठसूट त्या सौरभ अनामिकाचं लग्न लावायला निघाले. शी. ऐक ना, मला 2000 रुपये दे ना, माई मावशीला द्यायचे. नाहीये माझ्याकडे, तू दे. नाहीयेत म्हणजे? तू घरून येताना 3000 रुपये आणले होतेस ना? होते, आता नाहीये. ऐक ना, तू बरा आहेस ना? ऑलरेडी आपल्याकडे पैशांचा प्रॉब्लेम आहे आणि तू काय सर्रास असे उडवलेस 3000 रुपये. उडवलेस? आता तू मला नको सांगू पैसे कसे स्पेंड करणे. तसं काय तू लाईस हे करते ना, सेव्हिंग. ऐक ना, मला मान्य आहे मी आधी खूप खर्च करायचे, पण तेव्हा परिस्थितीच वेगळी होती ना. तेव्हा मम्मा हवे तेव्हा पैसे द्यायची मला. नील, जेव्हा आपण असे एकटे राहतो तेव्हा असे सर्रास पैसे उडवता येतात का रे? अजिबात नाही. खूप विचार करायला लागतो एक एक रुपया खर्च करताना. एक्झॅक्टली. एक तर माई मावशी तुमच्या स्टाईलचं कुकिंग करतात. मी ते नाही खाऊ शकत, मला बाहेर खायला लागते. ओके, आणि माझ्याकडे नाहीये पैसे, मी नाही देणार कॉन्ट्रीब्युशन. तू सरळ नाही काय म्हणतोय सरे? हे नील भाई, तू बता, मी काय जेवायचं नाही का पैसे संपतील म्हणून? छे छे, असं कसं चालेल ना. जेवावं तर लागणारच. देखा, भूखे पेट भी मैं ही रहू, सब मैं ही करू. हिची काय जबाबदारी नाही का? असायलाच हवी. स्वतःच्या पायावर उभी आहे ना ती, जबाबदारी घ्यायलाच हवी. एक मिनिट, मी जबाबदारी घेतेस. ओके, ममाकडनं भांडून मीच पगार मागितला आणि तोही कधी? जॉब लागल्या लागल्या लगेच. तू काय केलंयस रे? इतके दिवस पप्पांकडे काम करतोस ना, मग तू माग पगार. घरच्या बिझनेस मध्ये असं नसतं. ओके, आणि मी नाही मागणार पैसे. नाही मागणार म्हणजे काय? हा काय मुद्दा येते? राधा, 2 दिवस नाही झाले तुम्ही एकत्र राहताय आणि भांडताय. याला सांग ना यार. हे बघ, मला माहित नाही, तू काही कर, कुठूनही पैसे आण, मला पैसे हवेत म्हणजे हवेत.
काय माई मावशी कुठे आहे? ती नाहीये ना म्हणून जुंपली यांची. अरे ती गेलीये वल्ली सोबत गेलीये, जरा बाहेर गेली. एकत्र गेले दोघी? आश्चर्यच आहे. कुठे गेल्या? बाहेर गेलीये ती. सचू हे अनामिका मॅडमच्या घरी गेल्यात दोघी. आमचं दोघांचं गाडं पुढे सरकलं पाहिजे ना, आणि तू तर काही विचारतच नाहीस म्हणून मग त्या गेल्यात. कावेरी आई आली आहे कोकणातून. हा टोकाच वागते रे ती. तिला कशीही बोलते विचार न करता. अरे देवा, मोठा गोंधळ झालाय. बॅग धर. अरे बॅग धर, मी आलो. हा खाऊ कोकणात आणलाय? अर्थात. असो, आता मुख्य मुद्द्याकडे वळू. तुमच्या मुलाची पत्रिका आणली का? अरे अगं, तू कधी आलीस? अगं काय कुंदा, फोन तरी करायचाच येणार आहे म्हणून. अगं मला वाटलं तू घरीच असशील म्हणून मी थेट आले. ठीक आहे ना, चल आत बसूया. म्हणजे तुमची दोघींची ओळख आहे? म्हणजे काय, मैत्रीण आहे माझी ती चांगली. वाटलंच, लागलीच नाही. तरी म्हंटल, ज्या घरात तुमची पावलं वावरतायत तिथे सुख शांती नांदेल कशी? पुन्हा चल ग, चल आत जाऊया. का? मी ऐकू नये असं काही बोलणार आहात का तुम्ही दोघी? नाही नाही, तसं काही नाही. तुम्हाला आमचा सहवास आवडत असेल तर बसते की मी इथेच. त्यात काय. अगो बाई, आंबापोळी आणली आहेत. वा. हा, हात लावू नका. ते पदार्थ फक्त माझ्या माणसांसाठी आहेत, परक्यांसाठी नाहीत. हो का? बर, मग पुन्हा चल, आम्ही आतच बसतो. उगीच तुमच्या नजरेसमोर परकी माणसं कशाला ना. चल ये. हा, हात लावू नको. अय्या, आम्ही तुमचेच पाहुणे होत ना? तसा माझा गैरसमज झाला होता. तुम्ही आकाशच्या आईला ओळखता, याहून दुसरं मोठं कारण असूच शकत नाही तुमचं स्थळ नाकारायला. आओ, कुंदा, सॉरी. हा सॉरी. सॉरी कशासाठी? अगं तर कसं बघ ना, तू आलीस आणि तुझी नेमकी कावेरी त्यांची भेट झाली. भेट झाली म्हणजे काहीतरी तर झालंच असणार ना, म्हणून म्हंटल ग सॉरी. पण त्या अनामिकाची आई वाटत नाही ग. अनामिका बोलायला किती गोड आहे. या जरा जास्त शिस्तीच्या आहेत का ग? हो आहेत, म्हणजे शिस्तीच्या आहेत. पण कोणता खरं सांगू तुला, जेव्हा अनामिकाला गरज होती ना, तेव्हा या काही पाठीशी उभे राहिल्या नाहीत काही तिच्या. घालून पाडून बोलल्या तिला. वर परत आग्रह काय, आकाशी जमवून घे म्हणे. म्हणजे त्या दोघांच्या मध्ये जे काही झालं त्याचं सगळं खापर त्यांनी अनामिकाच्या डोक्यावर फोडलं. मला तरी वाटतं, हे बघ, त्या इथे आहेत ना, तोपर्यंत अनामिकाच्या लग्नाचा विषय न काढलेलंच बरं. बरं झालं हो, तू वेळीच आवरलंस. अगं, मी आता अनामिकाच्या लग्नाचा विषयच तुझ्याशी बोलायला आले होते, पण तू आलीस आणि मला थांबवलंस. हे बघ, कावेरीबाई इथे जोपर्यंत आहेत तोपर्यंत सौरभ आणि अनामिकाच्या लग्नाचा विषय
बंद. अजिबात बंद बाई. अहो एवढ्या अस्वस्थ कशाला होताय तुम्ही? आतमध्ये त्यांचं काय बोलणं चाललंय हे तुम्हाला ऐकायचं असेल ना तर तुम्ही मला विचारा ना, मी सांगते तुम्हाला. काय बोलतायत सांगते, पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. ए बाई, सांगायचं असलं ना तर सरळ सांग, नाही तर माझी मी माहिती काढून घ्यायला खमकी. अहो तुम्ही चिडता कशाला? आता मी तुम्हाला सगळी माहिती अशीच देऊन टाकली तर माझं नुकसानच होईल ना. मी स्वतःचं नुकसान कशाला करून घेऊ? मी तुम्हाला सगळी माहिती देते, आधी मोबदला द्या, मग मी सगळं सांगते. आधी माहिती सांग, मग काय मोबदला द्यायचा ते ठरवते मी. ठीक आहे, ऐका. अनामिका दीक्षित आहे ना तुमची मुलगी, तिचं प्रेम प्रकरण चालू आहे. काय चालू आहे? अहो माझे सौरभ भाऊजी आणि अनामिका दीक्षित यांचं प्रेम प्रकरण चालू आहे.